आता गाडी 4थ्या गिअरमध्ये आहे आणि मी स्पीड एकदम कमी करतो. आता माझा स्पीड आहे जवळजवळ 20चा स्पीड आहे. तर गाडीला जेवढं फ्युएल पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि गाडी परत धक्के खायला लागेल. हे बघा, थरथरायला लागली आणि आता मी पटकन समजा अजून 5वा गिअर टाकला तर गाडी बंदच पडेल. हे बघा धड 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 धड. तर तुम्ही तुमचं फूटवर्क लक्षात घ्या कसं आहे, तुम्हाला पाऊल कसं ठेवायचं आहे. तुमचं जे पाऊल आहे ते तुम्ही सोडताना आपल्याला जी टाच आहे ती उचलायची आहे. आता ही बघा, इथे मी तुम्हाला टाच उचलली आहे बरोबर. जेव्हा आपण क्लच सोडतो त्यावेळेला तुम्हाला हलकीशी टाच उचलून मग क्लच सोडायचा आहे. जर का तुम्ही पावलाच्या मधोमध जर का क्लच ठेवला असेल तर ते चुकीचं आहे. आता मी समजा क्लच प्रेस करतो आणि ॲक्सिलरेटर देतो, जे की कधीच रेकमेंडेड नाही. जेव्हा आपल्याला क्लच आपण दाबलेला असतो तेव्हा ॲक्सिलरेटर कधीच द्यायचा नाही आहे बरोबर. सो आता समजा मला इथे 3rd गिअर टाकायचा आहे आणि मी ॲक्सिलरेटर दिला त्याच वेळेला. हे बघा, हे विचित्र काहीतरी झालं. 3rd गिअर टाकत असताना मी क्लच दाबला होता, त्याच वेळेला ॲक्सिलरेटर दिला. मंडळी, बऱ्याच वेळा आपल्याला गिअर्स चेंज करताना किंवा गाडी चालवताना जर्क्स बसतात. तर ते गाडी स्मूथली कशी चालवायची ह्या विषयावर आजचा व्हिडिओ आहे. गाडी चालवताना धक्के बसण्याचे किंवा जर्क्स बसण्याचे मूलतः 3 बेसिक रिझन्स आहेत, 3 कारणं आहेत. एक म्हणजे चुकीच्या स्पीडला चुकीचा गिअर टाकणे. 2 म्हणजे आपला जो क्लच आहे तो चुकीच्या पद्धतीने सोडणे. आणि तिसरं म्हणजे ॲक्सिलरेटर जेव्हा हवा असतो तेव्हा न देणे. या 3च गोष्टी आहेत आणि त्या 3 गोष्टींमुळे आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जर्क्स बसतात. तर आपण ह्या क्लच, गिअर आणि स्पीड याचं जे कोऑर्डिनेशन आहे हे आपल्याला प्रॅक्टिसनीच येणार आहे. पण जसं मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगतो तसं आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की आपल्याला कशावरती फोकस करायचं आहे, ऑब्झर्वेशन कशावर करायचं आहे. तर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, आता पहिल्या गिअरमधून जेव्हा आपण क्लच सोडतो, पहिला गिअर टाकल्यानंतर जेव्हा क्लच सोडतो तेव्हा आपल्याला हळूहळू क्लच सोडायचा आहे. आणि जेव्हा दुसऱ्या आणि त्याच्या पुढच्या गिअर्समध्ये आपण जेव्हा क्लच सोडतो त्यावेळेला आपल्याला पहिल्या गिअर एवढा हळू नाही सोडायचा आहे, पण थोडासा स्पीड वाढवायचा आहे, पण एकदम झटक्यातही सोडायचा नाही आहे क्लच. क्लच सोडण्यावरती सुद्धा आपल्याला जर्क्स बसण्याचं कारण असू शकतं. क्लच सोडण्यावरती आपलं गाडी किती स्मूथ चालते हे अवलंबून आहे. तर आपण एक एक रिझन बघूया आणि एक एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवतो. तर आता तुम्ही बघा, सगळ्यात पहिले आता मी हँडब्रेक लावलेला आहे, तुम्ही आता हँडब्रेक रिलीज करतो. बरं, अजून एक गोष्ट, क्लच रिलीज करताना जर का तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमचं फूटवर्क लक्षात घ्या कसं आहे, तुम्हाला पाऊल कसं ठेवायचं आहे. तुमचं जे पाऊल आहे ते तुम्ही सोडताना आपल्याला जी टाच आहे ती उचलायची आहे. आता ही बघा, इथे मी तुम्हाला टाच उचलली आहे बरोबर. जेव्हा आपण क्लच सोडतो त्यावेळेला तुम्हाला हलकीशी टाच उचलून मग क्लच सोडायचा आहे. जर का तुम्ही पावलाच्या मधोमध जर का क्लच ठेवला असेल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला जो आपला चवडा असतो त्या चवड्याने कंट्रोल करायचा आहे क्लच. आणि क्लच सोडल्यानंतर तुमच्या पावलाची क्लचवरची जी पोझिशन आहे ती हल्ली नाही पाहिजे. समजा हा क्लच आहे आणि हे तुमचं पाऊल आहे, इकडे तुमची ही समजा पायाची बोटं आहेत, तर तुम्ही असं ठेवला आहे पाय क्लच दाबताना, क्लच प्रेस केला आणि सोडताना तुमचा जर का जो पाय आहे तो असा होत असेल तर तुम्हाला परत पाय असा काढायला लागणार. ते न होण्यासाठी काय करायचं आहे, हे समजा तुमची टाच आहे, ही जी आहे ही टाच आहे बरोबर. तर ही जी टाच आहे ती तुम्हाला हलकी उचलायची आणि मग क्लच सोडायचं आहे. म्हणजे तुम्ही बघा, हा जो पुढचा चवडा आहे आपला तो हलला नाही पाहिजे क्लचवरून. क्लच सोडल्यानंतर एनिहाऊ आपल्याला पाऊल बाजूला ठेवायचंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रॅक्टिसनी येईल, त्या प्रॅक्टिसनी तुम्हाला जमेल. पण हे लक्षात घ्या की तुमचं पावलाची जी मुवमेंट आहे ती कशी होते क्लच सोडताना. याच्यामुळे तुम्हाला काय होईल, जजमेंट बरोबर येईल. जर का तुम्ही मधोमध जर का पाय ठेवला असेल असा तर ते चुकीचं आहे, तुम्हाला जजमेंटच येणार नाही, ते बरोबर नाही होणार. जसं तुम्ही ॲक्सिलरेटर कंट्रोल करता पुढच्या चवड्यानी, पावलाच्या चवड्यानी, तसंच तुम्हाला क्लच पण कंट्रोल करायचं आहे फक्त चवड्यानी बरोबर. सो आता पहिला गिअर मी टाकला, हँडब्रेक रिलीज केला
आणि मी जसं म्हटलं तसं पहिल्या गिअरमधून आपल्याला हळूहळू क्लच सोडायचा आहे. तर मी आता हळूहळू क्लच सोडतो. गाडीने स्पीड घेतला आणि मी आता पूर्ण क्लच रिलीज केला. गाडी मूव्ह व्हायला लागली. मी तुम्हाला पहिले चुकीच्या पद्धतीने क्लच कसा सोडतात ते दाखवेन आणि मग तुम्हाला बरोबर पद्धत कशी आहे क्लच सोडण्याची ती दाखवेन. सो आता मी समजा आता सेकंड गिअरमध्ये आहे आणि मला थर्ड गिअर टाकायचा आहे. आता ह्या रोडला लागल्यानंतर मी थर्ड गिअर टाकणार, बरोबर. आणि थर्ड गिअर टाकल्यानंतर जो मी क्लच सोडीन तो असा सोडीन की जो चुकीच्या पद्धतीने असेल. आता मी थर्ड गिअर टाकला आणि आता मी डायरेक्ट क्लच सोडतो. हा बघा, हा गचका लागला, बरोबर. आता हा मी परत थर्ड गिअर टाकला, थर्ड गिअरमध्येच आहे, मी सेकंड गिअर टाकला आणि आता मी हा बघा हा गचका बसला. मी कारण क्लच अतिशय चुकीच्या पद्धतीने सोडला, बरोबर. परत एकदा दाखवतो. मी थर्ड गिअर टाकला, हा आता मी अचानक क्लच सोडला. म्हणजे आपल्याला जेव्हा गचका बसतो तो जास्त कधी जाणवतो, जेव्हा आपण गिअर डाऊन शिफ्ट करतो आणि क्लच अचानक सोडतो त्यावेळेला गचका जास्त जाणवतो. तुम्ही अपशिफ्ट केलं आणि जर का अचानक क्लच सोडलात तर एवढा गचका जाणवत नाही. मला वाटत नाही व्हिडिओमध्ये जाणवला असेल, पण मला तो जाणवला अतिशय स्लाइटली. पण जेव्हा डाऊन शिफ्ट केला, आता मी थर्ड गिअरमध्ये आहे, सेकंड गिअर टाकला आणि आता हा बघा, हा केवढा मोठा गचका बसला. सो जेव्हा आपण डाऊन शिफ्ट करतो आणि अचानक क्लच सोडतो त्यावेळेला आपल्याला गचका जोरात जाणवतो. आणि ही झाली चुकीची पद्धत. तुम्ही आता बघितलं, मी असा क्लच दाबून अचानक सोडला, थर्डमधून सेकंड गिअरमध्ये आलो आणि अचानक क्लच सोडला. तर ती अतिशय चुकीची पद्धत आहे काय करण्याची, आपली क्लच सोडण्याची. आता बघा, आपला थर्ड गिअर आहे, आता थर्ड गिअरमध्ये गाडी आहे. तर मी जोरात स्पीड दिला आणि आता मी फोर्थ गिअर टाकला, फोर्थ गिअरमधून पण हळू सोडला आणि आता मी थर्ड गिअर टाकतो आणि आता अचानक सोडतो, आहे ना. बसला असं झालं. असं का झालं, कारण फोर्थवरून मी थर्डवरती आलो आणि त्यावेळेला असं झालं. म्हणजे काय झालं, जर्क बसला. तर क्लच आता मी तुम्हाला प्रॉपरली सोडून दाखवतो. आता फोर्थ गिअर आहे, आता मी फोर्थ गिअर टाकला आणि आता मी थर्ड गिअर डाऊन शिफ्ट करताना तुम्हाला दाखवतो. माझं फूट मुवमेंट पण ऑब्झर्व करा. थर्ड गिअर टाकल्यानंतर मी तुम्हाला क्लच हळूहळू सोडून दाखवतो. थर्ड गिअर टाकला, इझिली रिलीज केला क्लच, मीडियम स्पीडमध्ये, एकदम हळू पण नाही करायचं, नाही तर आपल्याला ती गिअरमध्ये ती गाडी अप्लायच होणार नाही. आणि जेव्हा इमर्जन्सी असेल त्यावेळेला आपल्याला गाडी बरोबर कंट्रोल होणार नाही. कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो, जोपर्यंत क्लच सोडत नाही तोपर्यंत तो गिअर अप्लाय होत नाही. सो हे झालं सगळ्यात पहिलं रिझन, क्लच प्रॉपरली सोडणे. एकदम हळू पण नाही सोडायचा, एकदम मध्यम पण नाही सोडायचा आहे. जास्त करून तुम्ही गचके कधी बसतात जाणवतात आपल्याला, डाऊन शिफ्ट करताना क्लच चुकीचा सोडला तर आपल्याला गचका जास्त जाणवतो, बरोबर आहे. आता दुसरं रिझन मी तुम्हाला सांगतो की चुकीच्या गिअरला चुकीचं स्पीड. आता गाडी चौथ्या गिअरमध्ये आहे आणि मी स्पीड एकदम कमी करतो. आता माझा स्पीड आहे जवळजवळ 20चं स्पीड आहे. तर गाडीला जेवढं फ्युएल पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि गाडी परत धक्के खायला लागेल. हे बघा, थरथरायला लागली आणि आता मी पटकन समजा अजून 5वा गिअर टाकला तर गाडी बंदच पडेल. हे बघा धड 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 धड. म्हणजे काय, गाडीचा जो स्पीड आहे आता ही बंदच पडली गाडी. याचाच अर्थ काय झाला की गाडीचा जो स्पीड आहे त्याप्रमाणे गाडीचा गिअर नव्हता, बरोबर. त्याच्यामुळे गाडी बंद पडली माझी. मी अगदीच 5वा गिअर टाकल्यामुळे झालं ते. पण समजा मी त्या स्पीडला, ज्या माझा स्पीड किती होता, 20चा स्पीड होता आणि त्या स्पीडला 3रा जरी असतं तरी पण माझी गाडी चालू राहिली असती, बंद नसती पडली. मी अगदीच 5वा गिअर टाकल्यामुळे गाडी बंद पडली. म्हणजे काय झालं, आधी स्टॉल झाली गाडी, थाड 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 अशी झाली, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग गाडी बंद पडली. याचाच अर्थ असा आहे की चुकीच्या स्पीडला चुकीचा गिअर टाकला की गाडी स्टॉल होते आणि गाडी बंद पडते, बरोबर. तर आता आपण बघतोय दुसरं रिझन, चुकीच्या गिअरला चुकीचा स्पीड. ओके, हे बघा. आता बघा, मी गाडी स्लो केली, 4थाच गिअर आहे माझा. आता गाडी थडथड 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 करायला लागली. म्हणजेच काय, तर जर्क्स बसायला लागले किंवा जाणवायला लागलं, गाडीचं व्हायब्रेशन होतंय बघा. म्हणजेच काय, गाडीचं आता मी क्लच दाबल्यानंतर बघा ते बंद झालं व्हायब्रेशन. याचाच अर्थ काय माहिती आहे का,
गाडी न्यूट्रल स्टेटमध्ये गेली. ही फ्लो आधीचा होता त्याच्यावरती चालते पूर्ण गाडी. तर मी सेकंड गिअर टाकला आणि मग परत एकदा गाडी नॉर्मल स्पीडला आणली मी. आणि मी तुम्ही बघितलं सेकंड गिअर टाकल्यानंतर गाडीचा जो क्लच आहे तो अतिशय हळूवारपणे सोडला, ना की एकदम झटक्यात सोडला. कारण क्लचबद्दल आपलं बोलणं आधीच झालेलं आहे. आता आपण बोलतोय दुसऱ्या रिझनचं, जे की चुकीच्या गिअरला चुकीचा स्पीड. बरोबर, तुम्हाला मी 2 रिझन्स एक्सप्लेन केली. एक म्हणजे चुकीच्या गिअरला चुकीचा स्पीड, जो मी आत्ताच दाखवला तुम्हाला. आणि पहिलं रिझन सगळ्यात की बुवा क्लच चुकीच्या पद्धतीने सोडणे. आता मी तुम्हाला दाखवतो की गाडीचा जो ॲक्सिलरेटर आहे तो कशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे, योग्य पद्धतीने कसा द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला जर्क्स बसणार नाहीत. हे आता मी तुम्हाला थर्ड जे रिझन आहे, जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ते तुम्हाला करून दाखवतो. आता बघा, गाडी आपली आहे सेकंड गिअरमध्ये, बरोबर आहे. आणि आता माझा ॲक्सिलरेटर नॉर्मल आहे. नॉर्मल ॲक्सिलरेटर एकदम प्रमाणात आहे. गाडीचं चालवताना आवाज येत नाही आहे. आता मी समजा क्लच प्रेस करतो आणि ॲक्सिलरेटर देतो, जे की कधीच रेकमेंडेड नाही. जेव्हा आपल्याला क्लच आपण दाबलेला असतो तेव्हा ॲक्सिलरेटर कधीच द्यायचा नाही आहे, बरोबर. सो आता समजा मला इथे थर्ड गिअर टाकायचा आहे आणि मी ॲक्सिलरेटर दिला त्याच वेळेला. हे बघा, हे विचित्र काहीतरी झालं. थर्ड गिअर टाकत असताना मी क्लच दाबला होता, त्याच वेळेला ॲक्सिलरेटर दिला. याचा दुष्परिणाम म्हणजे मायलेजवरती परिणाम होणार. गाडी रेज होणार, एक तर आवाज येणार आणि मायलेजवरती पण परिणाम होणार. कारण गाडी तुमचं जे फ्युएल आहे ते सगळं फुकट गेलं. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ते फ्युएल वापरताच आलेलं नाही. म्हणजेच काय, तुमचं जे फ्युएल आहे ते फुकट गेलं. तुम्ही रेस केली गाडी आवश्यकता नसताना, आणि अननेसेसरीली रेस केल्यामुळे गाडी तुम्हाला जर्क पण बसला. कदाचित व्हिडिओमध्ये जाणवला नसेल, पण तो जर्क बसला. आता तसंच तुम्हाला मी सांगतो की जेव्हा फोर्थ गिअर किंवा फिफ्थ गिअर हे हाय एंडचे जे गिअर्स असतात, ते आपल्याला त्यावेळेला ॲक्सिलरेटर कसा द्यायचा आहे, तर तो ॲक्सिलरेटर नॉर्मल ठेवायचा. एकदम काय म्हणतात माहिती आहे, जेव्हा मायलेज मिळवायचं असेल त्यावेळेला असं म्हणतात की लाईट वेट फूट किंवा लाईट फूटनी गाडी चालवणं. म्हणजे काय, तर असा हलकासा पाय ठेवायचा आहे आपल्याला. हे एकदम हलका पाय ठेवायचा आहे. RPMकडे लक्ष ठेवायचं आहे. 2 ते 2.5 RPM असेपर्यंतच आपल्याला ॲक्सिलरेटर द्यायचं आहे. त्याच्यावरती जर का आपण ॲक्सिलरेटर दिला तर तुम्हाला मायलेज कमी मिळेल. होणार काही नाही आहे, प्रॉब्लेम काही नाही होणार आहे, तांत्रिक अडचणी काही नाही आहेत, पण तुम्हाला मायलेज कमी मिळेल. कारण तुमचा स्पीड जास्त होऊ शकतो. 5व्या गिअरला जास्त ॲक्सिलरेट केलं तर तुमचा स्पीड जास्त होऊ शकतो, पण तुम्हाला मायलेज त्या केसमध्ये अतिशय कमी मिळेल. सो आपल्याला हे ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला ॲक्सिलरेटरसुद्धा योग्य पद्धतीने द्यायचा आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढाच द्यायचा आहे, नाहीतर आपल्याला जर्क्स बसू शकतात. उदाहरणार्थ आता सेकंड गिअर आहे आणि मी अचानक रेस केली गाडी, आत्ता जसं दाखवलं. अचानक कमी गिअरला जोरात चालवली, मध्येच ब्रेक केला, याच्याने जर्क्स बसतात. ओके, जोरात चालवली, ब्रेक केला, हे नाही करायचं आहे आपल्याला. आपल्याला गाडी व्यवस्थित चालवायची आहे. आपण जसं चालताना चालतो, एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये चालतो, खड्डा दिसला की थांबतो, असं आपण चालतो. जसं आपण चालताना विचार करत चालतो, अचानक धावतोय थांबतोय असं नाही करत. तसंच गाडीचं पण करायचं, स्मूथली चालवायचे. स्पीड ब्रेकर जेव्हा आपल्याला लांबून दिसतो त्यावेळेला गाडी आपल्याला लांबूनच स्लो करायची, आणि ना की आपल्याला एकदम अचानक स्लो करायचे. जर का तुम्ही तसं केलं तर ते इट इज अ बॅड ड्रायव्हिंग प्रॅक्टिस. खूप लोक असं करतात की स्पीड ब्रेकर दिसला की गाडी एकदम डायरेक्ट जवळ तिथपर्यंत जातात आणि अचानक ब्रेक दाबतात. आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्याला गाडी ही व्यवस्थित चालवायची, स्मूथली चालवायची. आता तुम्ही बघितलं माझं क्लच मुवमेंट तुम्ही बघताय, फूटवर्क कसं आहे ते बघताय. नॉर्मल ठेवायचं आहे आपल्याला. फूटवर्क जे आहे ते नॉर्मल ठेवायचं आहे. नॉर्मल म्हणजे काय, स्मूथली ठेवायचं आहे. गाडी आपल्याला स्मूथली चालवली पाहिजे. आता हे बघा, थर्ड गिअर टाकला आणि मी परत क्लच रिलीज केला, जाणवलं पण नाही, क्लच आपला इझिली रिलीज झाला. डाऊन शिफ्ट करताना सुद्धा आता मी सेकंड गिअर टाकला, इझिली क्लच सोडला, त्याच्यामुळे जर्क बसला नाही. या अशा ट्रॅफिकच्या रोडला तुम्ही सेकंड किंवा थर्ड गिअरमध्येच गाडी ठेवायची आहे. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. गिअर्सबद्दल जर का व्हिडिओ बघितला नसेल तर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. किती स्पीडला कोणता गिअर पाहिजे याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे. तर आता परत थर्ड गिअर टाकतो आणि मी इझिली,
आपल्याला क्लच आणि ॲक्सिलरेटर कधीच एकदम करायचे नसतात, दाबायचे नसतात. आणि त्याच रिझनसाठी आपल्याला डावा पाय आपला फिक्स असतो, उजवा पाय जो आहे तो आपला व्हेरिएटिंग असतो. दोन्ही ब्रेक आणि ॲक्सिलरेटरमध्ये कंबाईंड आहे उजवा पाय. पण क्लच जो आहे तो आपल्याला कायम डाव्या पायानेच ऑपरेट करायचा आहे, तिकडनं आपल्याला पाय हलवायचा नाही आहे. सो गाडी चालवताना घाई तर कधी करायची नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, स्मूथली गाडी चालवण्यासाठी या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. क्लच, एक म्हणजे क्लच एकदम व्यवस्थित सोडणे, हळूहळू नाही सोडायचं आहे किंवा एकदम झटक्यात नाही सोडायचं आहे, हलक्या म्हणजे मध्यम वेगात सोडायचं आहे. जर का तुम्ही अपशिफ्ट करत असाल तर तुम्ही डायरेक्ट क्लच सोडलात तर चालेल, कारण तुम्ही ॲक्सिलरेटर तेव्हा दिलेला असता. पण शक्यतो ती प्रॅक्टिस नकाच ठेवू तुम्ही. आणि जर का तुम्ही डाऊनशिफ्ट केलं तर मात्र तुम्हाला क्लच अतिशय व्यवस्थित हळूवारपणे सोडावा लागेल. जर का तुम्ही डाऊनशिफ्ट करून क्लच व्यवस्थित नाही सोडलात तर तुम्हाला जर्क बसू शकतो. त्यावेळेला स्पीडमध्ये गाडी तुमची ज्या असेल त्या स्पीडमध्ये तुम्हाला गाडी त्या स्पीडमध्ये योग्य पद्धतीचा गिअर ठेवायचा आहे. ओके. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 गोष्टी द्यायला, एक क्लच, दुसरा गिअर आणि तिसरी ॲक्सिलरेटर. सो तुम्हाला ॲक्सिलरेटर तुम्ही दिल्यानंतर ब्रेकिंग करायचं नाही आहे. अननेसेसरी ॲक्सिलरेटर दिल्यानंतर ब्रेकिंग करायचं नाही आहे. कारण काय होतं, आता जोरात गाडी चालवली आणि अचानक ब्रेक केली तर तुम्हाला त्या केसमध्ये जर्क बसू शकतो. म्हणजे आता स्पीड ब्रेकर आला आणि तुम्ही ब्रेक केलं तर ते तुमच्या हातात होतं की तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसतोय तरी तुम्ही अचानक ब्रेक केलं, हळू आधीपासून गाडी ठेवली नाही. तर तसं नाही करायचं, आपल्याला लांबूनच गाडी स्लो करायची. म्हणजे काय, या 3 गोष्टी मी तुम्हाला म्हटल्या, क्लच हळूवारपणे सोडणे किंवा मध्यम स्पीडने सोडणे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे गिअर योग्य स्पीडला योग्य असणे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं, ॲक्सिलरेटर आणि ब्रेकचा जो कंट्रोल आहे तो योग्य पद्धतीने करणे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि जर का कोणाला हा व्हिडिओ माहितीचा होणार असेल, उपयोगी होणार असेल तर नक्की त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आवडला असेल तर भरपूर मेहनत लागते असे व्हिडिओ बनवायला. तुमच्या लाईक्सनी मला प्रोत्साहन मिळतं. आणि काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, काही सूचना असतील तर. तोपर्यंत गाडी सावकाश चालवा, काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.